शेतकरी धान्याचे कोठार भरी भरी उदर जीवात्म्याचे जीवात्मे तृप्त कर्जात शेतकरी जीवात्मे तृप्त कर्जात शेतकरी। नमस्कार सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर तसेच इथे बसलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, भाषणाचे सखोल ज्ञान असणारे सर्व परीक्षक गुरुजन वर्ग यांना माझा साष्टांग नमस्कार। मी शौर्य नितीन गाडेकर, पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय छत्रपती संभाजीनगर आज आपल्या समोर शेतकरी बाप जगाचा पोशिंदा या विषयावर बोलणार आहे। प्रथमतः शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या शेतीसाठी, शेतकऱ्यांना त्यांचा न्याय आणि हक्क मिळवून देणाऱ्या सर्व महान मानवाच्या महान कार्याला मी अभिवादन करून बोलण्यास सुरुवात करतो। मित्रांनो, माझ्या शेतकरी बापाला जगाचा पोशिंदा का म्हटलं जातं ऐका। शेतात कंस असेपर्यंत पाखरांसाठी, कडबा वैरण जनावरांसाठी, घरात काढणी आणि मळणी करताना सांडलेल्या किड्या मुंग्यांसाठी, घरात आणल्यावर उंदरांसाठी आणि बाजारात पाठवलेलं सारं माणसांसाठी, अशा प्रकारे जगाचं पालन पोषण करणाऱ्या माझ्या बापावरच आज उपासमारीची वेळ आली आहे। मित्र हो, कृषीप्रधान म्हणून ओळखला जाणारा आपला भारत देश, या देशाच्या अर्थव्यवस्थेचा भक्कम कणा म्हणजे शेतकरी। एकेकाळी अन्नधान्याच्या बाबतीत दुसऱ्यांवर अवलंबून असलेला आपला भारत देश आज स्वयंपूर्ण झालेला आहे। महात्मा गांधींनी तर म्हटले होते, जर शेतकऱ्याला सन्मान मिळाला तरच देशाला सन्मान मिळेल। मग कुठे आहे माझ्या शेतकरी बापाचा सन्मान? का त्याच्या आत्महत्येची वेळ यावी? तेव्हा वाटत नाही विषाचा घोट, तेव्हा वाटत नाही विषाचा घोट, पण काय करावं मायबाप सरकार? मातीच्या वासानं कधी भरतं का हो पोट? तुम्हीच सांगा, मातीच्या वासानं कधी भरतं का हो पोट? खरंच सांगतो मित्रांनो, साऱ्या दुनियेचं जगण्याचं गाभा म्हणजे शेती आणि शेतकरी। शेती एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये लबाडी, बैमानी, बोगसगिरी चालत नाही। त्यामध्ये असतं ते फक्त कष्ट आणि कष्ट। ते कष्ट करून सुद्धा फळ निसर्गावर अवलंबून असतं। मित्रांनो, माझ्या शेतकरी बापासारखा दिलदार माणूस तुम्हाला दुनियेत शोधूनही सापडणार नाही। तसं एक छोटं उदाहरण सांगतो। रस्त्यावर नुसतं ट्रॅक्टर जाताना एखाद्याने एक ऊस घेतला तर माझा शेतकरी बाप हसून म्हणतो, घ्या अजून घ्या, त्यात काय एवढं, घरच्या शेतात तर आहे। परंतु मोठमोठ्या मॉलमध्ये गेल्यावर तुम्हाला साधी कॅरी बॅगही फुकट मिळत नाही। अरे, यावरून तुम्हाला समजलं पाहिजे माझा शेतकरी बाप किती महान आहे। कारण कितीही इंडिया डिजिटल झाला तरी भाकरी आपल्याला डाउनलोड करून मिळणार नाही। किती इंडिया डिजिटल झाला तरी भाकरी आपल्याला डाउनलोड करून मिळणार नाही। म्हणून जगाचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे। अहो, ज्या देशात टाटा अंबानीच्या कंपनीत तयार होणाऱ्या मालाची किंमत ते स्वतः ठरवू शकता, पण दिवस रात्र मेहनत करून शेतात तयार होणाऱ्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार मात्र माझ्या बापाला नाही। ही केवढी मोठी शोकांतिका आहे। का त्याच्या पिकाला हमी भाव मिळू नये? दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीतून का त्याला कोणी वाचवू नये? बोलती बंद झाली का? फक्त माझ्या शेतकरी बापाचा निवडणुकीपुरता वापर करून घ्यायचा असतो। खरं सांगतो मित्रांनो, मला आजच्या सरकारची आणि 16व्या शतकातील तुकारामांनी केलेल्या कर्जमुक्तीची तुलना करावीशी वाटते। आजच्या सरकारने देखील तुकारामांचे आदर्श घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे। तसेच बाजार समित्या दलालमुक्त केल्या पाहिजे, तरच माझ्या शेतकरी बापाच्या घामाला किंमत मिळेल। सरकारी कर्मचाऱ्यांची टाइम ड्युटी असती, तशी माझ्या शेतकरी बापाला असती का हो? जेव्हा लाईट येईल तेव्हा जीवाची पर्वा न करता शेतात जावं लागतं। अहो, एक दिवस आपली धनसंपत्ती अंगणात ठेवून घरात झोपून बघा, झोप लागणार नाही। पण दिवस रात्र मेहनत करून शेतात लाखोचे धान्य उगवून बेवारस ठेवून घरात झोप माझा शेतकरी बाप कसा झोपत असेल? त्याला याचा कधी कोणी विचार केलाय का हो? त्यालाही मन आहे, त्यालाही कुटुंब आहे, त्यालाही असे वाटते आपल्या कुटुंबाने सुखात राहावं, मुलं बाळांनी चांगले शाळेत कॉलेजात शिकावं, मोठं साहेब व्हावं। म्हणून मला शेतकरी बापाच्या पोरांना एवढेच सांगावेसे वाटते, शिक पोरं शिक, आता लढायला शिक, भीक नको आता, घामाचा दाम मागायला शिक। एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो। जय जवान जय किसान।